हाय नमस्कार. बघू शकताय किती दिवस झालं काम खळमळलंय. कसं काय करावं. सगळा माल मटेरियल आणून टाकला. अजून काय तपास नाही. अशात घातल्यात गहू भिजायला डब्यात. त्या दिवशी केल्या पापड्या उपासाच्या, आज घातल्यात गहू. तर तुम्हाला एक जरा महत्त्वाचा विषय, कराय गेलं माणूस की त्याला अडथळा येतोच. काय ना काय कराय गेलं की अडथळा येतोच. कसं काय करावा. आता ॲडव्हान्स बी दिलाय पत्र्यावाल्याला. त्या दिवशी शोधलं, कोणी गवलं नाही. आणि गवला त्याला ॲडव्हान्स 500 रुपये दिलं. अजून काय त्याचा तपास नाही यायचा. काल फोन केला, येतो 3-4 वाजता. परत 5 वाजता परत फोन केला मी की म्हणलं का बरं तुम्ही आला नाहीत. तर उद्या सकाळी येतो, म्हणजे आज सकाळ येणार होते. तर आज सकाळ फोन केला म्या, म्हणजे 8 वाजता केला फोन. तर म्हणलं येणार होतात, काय झालं. तर आज नाही, 4 वाजता येतो. म्हणजे बघा आता 3 दिवस झालं. 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता येतो. अरे बाबा हो, तुम्ही उक्तं काम दिलंय म्हणून काय पटकन द्यायचं ना करून. माणसाला पण आता जत्रा येवा तोंडाला आली, पाहुणं रावळं यायचं. आणि त्यात म्हणलं पटकन होईन म्हणून त्या आशाने आणलं, तर कशाचं काय. तर आता मला पंचायत पडली की एवढं सगळं केलं. इंगळी बघा की, इंगळी बघायची का. बघा दिसली का इंगळी. एवढं सगळं केलं, आणलं सामान ही याच्या त्याच्याकडून पैसे ही घेऊन कसं तरी सामान आणलं 20-30 हजाराचं. आणि आता डस्ट ही सगळं आणून टाकलंय. काहीच राहिलं नाही. खिळं नट बोल्ट सगळं आणलंय. तुम्हाला तर माहितीच आहे. पूत सिमेंटाचे ही सगळं आणून टाकलंय. आता त्यांच्याकडंच अँगल रवून द्या म्हणलं, म्हणजे बांधकाम होईन एका दिवसात. वाळायला 1 दिवस लागतं ना. तर नाही, 4 वाजता येतं. म्हणजे आज पण काय त्याचं येत नाही. जेव्हा ते येईन तेव्हा त्या खरं वाटणार. तर कसं काय करावं बरं माणसाने, सांगा बरं. कुठनं काय करावं. मग आता ॲडव्हान्स बी दिले 500 रुपये, अजून पण यायचा तपास नाही म्हणल्या माणसाला राग येणार आहे का नाही, सांगा बरं. एक तर धुणं सारवानं आल्या ती पटकन उरकलं म्हणजे पटकन होतं. ही देवारा इथं दाराने पडलाय. एक तर माणसांना रस्तं लागतं तर मोठं लट. आता आपल्याला जागाच नाही टाकायला कुठं, म्हणून टाकलं आपण. आणि पत्र उन्हाने हे होतात ना गरम, म्हणजे उचला यायचं नाही म्हणून मी सावलीला पत्रा टाकला या. म्हणजे त्यांचं एवढं हलकं गवंड्यांचं करून पण गवंडी येत नाही तर म्हणल्यावर किती अवघडची गोष्ट आहे. तसं मला 2-3 दिवस झालं मला हेडं पण टाकू वाटत नाही. तर ते आधीच टाकायला लागले मी. काय करावं. टेन्शन असं वाटतं की पटकन व्हावा. आणि त्यात घरात पण टेन्शन आणि बाहेरची पण टेन्शन देते ते. म्हणजे चौकूनच माणसाने खोडांबा आणायचा. कराय गेलं की त्याच्यात नाक खुपसायचं. आता निम्या गावाला तर माहिती पडलं, निमं गाव तर हापकलं. जसं की आता आम्ही सलापट टाकायला लागलो. येतंय काय करताय, उचकलं. अरे बाबा, आमचं घर बघून तर तुम्ही बोलायला नाही पाहिजे ना की बाबा हो बरं झालं, पावसा पाण्याची किती आपदा. असं म्हणलं तर जरा माणसाला उलस तर येतो. पण नाही, बया शेडचं सामान आणलं आणि शेड मारायला लागली का. अरे आम्ही काय जगाच्या आखरीत तर करायला नाही लागलो. जगाच्या आखरीत बिल्डिंग तर बांधायला लागलं तर मग तर हागा मुतायच आम्हाला येऊ देते. मग तिथं खुर्ची टाकून मला बसावं लागलं सांगायला प्रत्येक माणसाला. तर बघू आज 4 वाजेपर्यंत वाट, नाही तर मग आता दुसरीकडं बघावं लागणार आहे. आणि दुसरीकडं 1000 फोन केलं तरी कोण येईना. आता तुम्ही बघितलं जसं वहिनीकडे गेली, नंबर मागितला, तिथं बी बोलणं खाल्लं खंडीभर. काय करायचं, लाज नसल्याने मनाला सगळंच ऐकून घ्यावं लागतं या. जाऊ दे, बोलू द्या. मला राग येत नाही कोणत्या गोष्टीचा. बोलायचं. एक लय महत्त्वाचा विषय आहे, पण ती मी बोलू की नको बोलू असं मला झालंय.
पण कसं आहे माहिती आहे का, सांगायला गेलं की माणसं म्हणते हां आता लागल्या मनाने सांगायला, मनाचंच करायला, आम्ही सांगतो तेव्हा नाही कळत. आता गवंड्याला दिलंय 4,500ला काम उगतं, म्हणजे 350ला एक पत्रा. तर दिलंय आता, अजून काय त्याचा तपास नाही. म्हणजे त्याला 4,500 500 रुपये दिले तर 4,000 द्यायचं. परत गवंडी एक दिवस लावायचा, त्याला 1,800 रुपये द्यायचं. म्हणजे बघा किती डोक्याला टेन्शन. म्हणजे एवढं सगळं होणार शेड बरोबर 40,000च्या घरात जातं या. कसं पण 40,000चं घर शेड, आणि एवढं सगळं करून पण त्याला वेळेवर तर होत नसेल तर माणसाला टेन्शन येणार का नाही सांगा बरं. कसं काय बोलावा कसं नाही मला काहीच समजत नाही बघा. आता मला कुणाची मन पण दुखू वाटत नाही, आणि कुणाला मला बोलू पण वाटत नाही, मला धाडीच पण होत नाही. लय लांबचा नाही, इथलाच आहे, शिवारातला आमच्या पत्र्याचं शेडवाला. वळकर अण्णा वळकर आहे वाटतं. आता मी हेड्यावरच बनवलं होतं, पण तुम्हाला माहिती आहे मला लय लाज वाटते माणसांसमोर बनवायचं म्हणलं. दिला इसारा, आता कधी येतोय बिचारा त्याच्यावर अनुभव नाही. तर चला मला हे सांगायचं होतं, महत्त्वाचा विषय तर राहिलाच, ते बोलू पुढच्या हेड्यामध्ये. पण तुमच्या आसपास असेल जवळ आमच्या गवंडी म्हणजे पत्रा शेड हाणणार तर द्या पाठवून, तुमच्या पाया पडती द्या पाठवून. मग काय तर आयाच्या पाया पडून पडून याच्या पायाला खडं पडलं तरी काय याला यायचं कळ नाही. बघितलं काय सगळं काढून ठेवलं, इटा ही काढून ठेवले, त्या फक्त चूल राहिली काढायची. खडं ही त्यांच्याकडंच आहे ना सगळं, त्यामुळं खडं आपण कसं ते मापाने मग मी घेतलं असतं. मी असं विचार करते मीच मारू का काय शेड, मग काय तर एवढं पैसे जाऊ सर. पण असं विचार करते आपण आत्ता मारू तात्पुरतं, पण पावसाळ्यात वाऱ्या कावदानात उडून गेलं तर मागचा दिवस पुढंच यायचं. म्हणून आणि ते डोक्याने ग मारते ते, त्यांच्याकडं मिसणे आहे ते, आपल्याकडं काय आहे खाटखुट खाटखुट करावं लागल. तर चला जाऊ द्या, येऊ द्या. तर बोलू पुढच्या एक खेड्यावर बनवते मी नक्कीच. काय आहे काय नाही, काय विषय मला बोलायचा आहे, कोणत्या विषयावर मी बोलणार आहे नक्कीच तुम्हाला मी सांगणार. तर नक्कीच कंटिन्यू बघा. अहो श्रीमंताचा कुणी पण हेड्याव बघत्यात, आणि ज्यांच्या मोठ्या आयडिया आहेत ते त्यांच्या हेड्याव बघताय तुम्ही. बघा त्यांचं पण बघा, पण त्यांचं बघण्याचं बघून झाल्यावर आमचं पण बघत जावा की, आम्ही पण गरीब टाकतोय. आता मस आम्हाला इडिकीन फिडिकीन तसलं करता येत नाही आम्हाला. जसं आहे तसं सोडायचं, जसं आहे तसं हाणायचं, हेड्याव सोडायचं, काम करायचं. आपल्याला ते तसलं टायटल फिटेल तसलं नाही काय करता येत. हाय असं सोडायचं, कसं काय येईना. आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती दाखवायची, असं माझं आहे. तर चला करत जावा, लाईक पण शेअर पण करत जावा, बरं वाटतंय जीवाला.